रामकृष्ण हरी मित्रांनो, सकाळी लवकरच रानात गेलोत. कांदे विरळून टाकले होते आणि विरळून टाकल्यापासून पाऊस सारखाच चालू होता. पण नशिबाने त्या कांद्याला काही झालं नाही आणि जे काही आज मागं कांदे ठेवलेले होते ते कांदे उपटायचे होते आणि जे कांदे मागे सोडले होते ते कांदे पण आता मस्त पोचले होते. उपटून टाकलेल्या कांद्याला पावसामुळे काही झालं नाही, पण जे उभे कांदे आहेत त्यातले काही कांदे पावसामुळे सडायला लागले होते. आज वातावरण पण जरा वेगळं होतं. ऊन आणि पावसाचं मिश्रण असल्यामुळे गरमी आणि ढगही खूप आलेले होते. सोबत गाईला पण इकडेच चरायला आज आणलं होतं. हे लावलेले कांदे पण थोडे रोगांना बळी पडले होते. आता त्यांची पण फवारणी लवकरच करून घ्यावं लागेल. कांदे काढायला मी, पप्पा आणि मम्मी तिघंच होतो, त्यामुळं कांदे काढायचं पण काम थोडंसं हळूहळू चाललं होतं. तेवढ्यातच मला बोरीचं झाड दिसलं. त्या बोरीच्या झाडाला काही बोरं पिकली होती आणि मी 2-4 बोरं खाल्ली. जरा थकलेला जीव थोडासा फ्रेश झाला. त्यानंतर पुन्हा राहिलेले कांदे आम्ही उपटायला सुरू केले. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सगळे कांदे काढून झाले आणि आता घरी जायचं होतं. पण त्यात उद्या फवारणीसाठी आजच पाणी भरून ठेवायचं होतं. पप्पांनी तिकडे मोटर चालू केली, तोपर्यंत मी थोडीशी बोरं खाल्ली. उद्याच्या फवारणीसाठी पाण्याची टाकी भरून ठेवली. गाय पण एकटीच असल्यामुळे इकडेच आमच्यासोबत चरायला आणली होती. मग मी गाय घेतली आणि मम्मी पप्पा दोघं गाडीवर घरी गेले. आजचा दिवस संपला, पण मन मात्र समाधानात होतं. प्रत्येक दिवस एक नवा अनुभव देऊन जातो. रामकृष्ण.